माझ्या नणंदबाई निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर थोडंसं चेंज म्हणून त्यांना मी आमच्याकडे बोलावले, पण त्या लगेच म्हणाल्या, नाही ग बाई, शक्य नाहीये. माझं तर 1 वर्षासाठी माझ्या लेकीकडे बुकिंग झालेलं आहे. आनंदाची बातमी आहे ना. त्यांचे हे बोलणे ऐकून मला काही शब्द सुचले आणि तेच शब्द आज मी आपल्यासमोर मांडत आहे. आजची ही शब्दांची जुळवाजुळव माझ्या नणंदबाई आणि इतर सर्व महिलांना समर्पित. शब्द आहेत स्त्री आणि तिची निवृत्ती. खरोखरच विचार करण्यास भाग पाडणारा असा हा नाजूक विषय. स्त्री आणि तिची निवृत्ती. स्त्रीला कधीच नसते निवृत्ती. स्त्रीला कधीच नसते निवृत्ती, मग ती नोकरी करणारी असो की होममेकर असो. ती कधीच होत नाही निवृत्त. जेव्हा घेते काही क्षणासाठी विश्रांती, तेवढीच असते तिची निवृत्ती. कधी मुलीचं बाळंतपण, कधी असतं मुलाचं संगोपन, तर कधी कुणाचं आजारपण. करते सगळे आनंदाने कंबर कसून. करते सगळं आनंदाने कंबर कसून. पण शरीराचं काय? त्याला हवी असते विश्रांती. म्हणूनच घ्यावी काही कामातून निवृत्ती. अगं बाई, तुला कळत कसं नाही? अपेक्षांचं ओझं शरीराला सोसत नाही. अपेक्षा आणि शारीरिक क्षमता ह्यात वाढू लागली तफावत, तेव्हा कमी कर शरीराकडून अपेक्षा. घेऊ दे त्याला विश्रांती. संसारातूनही घे ना थोडी निवृत्ती. हेही थोडं समजून घे. एकाच आयुष्याची सेकंड इनिंग म्हणजे असते निवृत्ती. फर्स्ट इनिंग मध्ये जे करायचं राहिलं ते करायची आयुष्यानं दिलेली संधी म्हणजेच असते सेवानिवृत्ती. कामाचा ताण न घेता काम आणि क्षमता यांचा राख समतोल. कामाचा ताण न घेता काम आणि क्षमता यांचा राख समतोल. थोडं जग मनमुराद. हवी तेवढी कर्मस्ती. समाधान असू दे चित्ती. ह्यातून मात्र शेवटपर्यंत घेऊ नको निवृत्ती. घेऊ नको निवृत्ती. खरंच विचार करायला भाग पाडणारा असा हा नाजूक विषय.